करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथे 2 जूनच्या पहाटेच्या सुमारास 4 अज्ञात चोरट्यांनी एका घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी वृद्धास चाकूने गंभीर जखमी केले आणि 4,39,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शकील कांतीलाल मणेरी यांनी या संदर्भात करमाळा पोलीस स्थानकात फिर्याद दिलेली आहे. दिलेल्या फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की घटनेच्या दिवशी 1 जून रोजी त्यांचा भाऊ सलीम ड्युटीसाठी शेलगाव येथील पेट्रोल पंपावर गेले होते. घरातील इतर सदस्य रात्री 11च्या सुमारास झोपले होते. रात्री 1:50 घराच्या लोखंडी दरवाजाचा आवाज झाल्याने घरातील लोकांची झोपमोड झाली. त्यावेळी 4 अनोळखी व सडपातळ बांध्याचे इसम, अंदाजे वय 20 ते 30 वर्षे, काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात चाकू घेऊन घरात शिरले. त्यापैकी एकाने काळ्या रंगाचे जर्किन घातले होते. त्याच्या केसांवर सोनेरी रंग दिसून आला. 2 चोरट्यांनी शकील यांना चाकूचा धाक दाखवत हालचाल करू दिली नाही. एका चोरट्याने त्यांच्या वडिलांना चाकू दाखवून शांत राहण्यास भाग पाडले. चोरट्यांनी घरातील खांबास अडकविलेल्या पिशव्या तपासून रोख रक्कम काढून घेतली. दुसऱ्या चोरट्याने शकील यांच्या आईला चाकूचा धाक दाखवत मारहाण केली आणि तिच्या डाव्या कानातील सोन्याचे फूल हिसकावले. शकील यांनी जोराचा धक्का देत चोरट्यांपासून सुटका करून घेतली आणि बाहेर धावत जाऊन चुलत भाऊ जिलाणी मणेरी याला मदतीसाठी बोलावले. तेवढ्यात घरातून आईच्या जोराच्या किंकाळ्या ऐकू आल्या. शकील हे पुन्हा घरात परतले तेव्हा आई विव्हळत पडलेली दिसली. दरम्यान वडील घराबाहेर आले होते. त्यांनी आवाज दिल्यानंतर दरवाजा उघडला. त्यावेळी दिसले की त्यांच्या नाकावर, गालावर आणि डोक्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले गेले होते. या गंभीर अवस्थेत त्यांना वस्तीवरील नागरिकांच्या मदतीने टेंभुर्णी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. यानंतर शकील मणेरी आणि त्यांच्या भावाने घराची पाहणी केली. त्यावेळी खालीलप्रमाणे ऐवज चोरीस गेल्याचे आढळले. 2 ग्रॅम वजनाची व 10,000 रुपये किमतीची कानातील सोन्याची फुले, 6 ग्रॅम वजनाची व 30,000 रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याची मणी व गंठण, 6 ग्रॅम वजनाची 30,000 रुपये किमतीची बोरमाळ, 5 ग्रॅम वजनाचे व 25,000 रुपये किमतीची सोन्याची पिळ्याची अंगठी व रोख रक्कम 3,44,000 रुपये. या प्रकरणी शकील मणेरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकील यांनी सांगितले की हे चोरटे आणि चोरीस गेलेला ऐवज पुन्हा पाहिल्यास ते त्यांना निश्चित ओळखू शकतील. पुढील तपास पोलीस करत आहेत.